तो स्वतःही झोपला नाही आणि मला पण 1 सेकंड झोपून नाही दिला. बक्षीस असतं, ते लहान असो किंवा मोठं असो, लहान आणि मोठं काहीच नसतं असं. सो गाईज, मी लवकरच एक चॅलेंज व्हिडिओ आणणार आहे. लवकरच तो ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. सो बघा आणि कमेंट करा तुम्ही. हे माय यूट्यूब फॅमिली, कशी आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. सो गाईज, आता मी इथे चहा घेतलेली आहे आणि दूध पण गरम करून ठेवलं आहे. इथे खोबरा भाजला आहे वाटण्यासाठी आणि मला आता भाजी पण साफ करायची आहे. बाबू झोपला, मी पटकन मशीन लावले इथे. त्याची बाळोटी धुतलेत मी. कपडे जास्त धुवत नाही कारण की त्याला सर्दी पण झालेली. विद्युत इथे होमवर्क करत आहे. बाबू झोपला आहे आणि मी आता वाजले 7:30. पटापट आता चहा घेते आणि पटकन पीठ वगैरे मळून घेते. सो गाईज, आता वाजलेले संध्याकाळचे 7:30 आणि आज मी ब्लॉग खूपच लेट सुरू केलेला आहे कारण की काल रात्रभर बाबू झोपलेला नाही आहे. त्याला सर्दी झाली ना, त्याच्यामुळे तो झोपलाच नाही आणि 1 सेकंड पण त्याने मला झोपून दिला नाही. तो स्वतःही झोपला नाही आणि मला पण 1 सेकंड झोपून नाही दिला. दुपारी पण मी विचार केला झोपेन, तर दुपारी 12 वाजेपर्यंत त्याने खूप हैराण केलं मला. त्याच्यानंतर तो झोपला. त्याच्यानंतर मी आवरलं स्वयंपाक वगैरे आणि मग मला 2 वाजले जेवायला आणि मी विचार केला जेवून आता मी थोडंसं झोपते, तर तेव्हा लगेच बाबू उठला. सो त्याच्यानंतर मी अजूनपर्यंत बाबूच्याच मागे होती. सो आत्ता तो झोपला. चहा मी आत्ता घेतला आहे आणि मला खूपच भूक लागलेली. सो मी आता पटकन चहा घेतला आणि आता स्वयंपाक करून घेते ना. त्याला सर्दी झाली ना, त्याला श्वास घ्यायला थोडा त्रास होत असेल कदाचित, त्याच्यामुळे तो झोपायलाच बघत नाही. तसं फीड वगैरे करतो आहे तो व्यवस्थित, म्हणून मग काही टेन्शन नाही आणि आवाज वगैरे येत नाही आणि नाक काही गळत नाही त्याचं. पण तरी पण भीती वाटते. तसं मॅडमला विचारून मी औषध मागवलं आहे. मॅम बोलले जास्त सर्दी असेल तरच घेऊन येतं नको दे. आता बघू, तसं एवढी सर्दी काय वाटत नाही. पण तरी गाईज, मला मिनी ब्लॉग शूट करायला पण मिळत नाही कारण एवढी बिझी असते ना की मला जेवायला पण वेळ नसतो. म्हणजे सकाळी उठल्यापासून विद्युतचं ट्युशनचं असतं, मग त्याच्यानंतर त्याचा टिफिन असतो, त्याच्यानंतर माझ्या हजबंडचं जॉबला जायचं असतं त्यांना 10 वाजेपर्यंत. सो त्यांची पण घाई गडबड असते. मग लगेच 11 वाजेपर्यंत मॉलिशवाल्या काकी येतात, मग त्यांची घाई गडबड असते. त्याच्यानंतर मग बाकीची कामं आवरून मग मी जेवण वगैरे झोपायचा प्रयत्न करते, पण झोपायला पण मिळत नाही कारण की कधी कोणी ना कोणी येत असतं किंवा कॉल पण येत असतात आणि बाबू पण उठलेला असतो कारण की मी कामं आवरत असते तेव्हा बाबू झोपलेला असतो. त्याच्यामुळे झोपच मिळत नाही आहे मला. 1-2 महिने हे असंच चालू राहणार आहे. आता काय नाईलाज जाईल, नंतर होईल व्यवस्थित. बाबू जसं थोडा मोठा होईल ना, मग त्याला झोपायची सवय लागली का मग टेन्शन नाही. कपडे वॉश झालेले आहेत, आता पिळून घेते पटापट आणि मग ड्रायरला लावते आणि चपात्यांचं पीठ वगैरे मळून घेते. लगेच भाजी साफ करते. अजून लसूण पण साफ करायचे आहेत मला. सो खूप कामं आहेत. चला मग भेटूया थोड्या वेळानंतर. गाईज, आता मी पटकन चपात्या बनवून घेते आणि आमचा विद्युत मला हेल्प करतो. आमचा विद्युत मला मटर साफ करून देते, तोपर्यंत पटकन मी चपात्या बनवून घेते कारण की बाबू जर उठला तर मी तिथे बसून भाज्या कापू शकते पण चपात्या नाही बनवू शकत, म्हणून मी पटकन चपात्या बनवून घेते. सो गाईज, जस्ट माझे चपात्या झालेल्या आहेत. आता मी पटकन आहे ना भाजी कापून घेते. पटकन भाजी एका साईडला शिजायला ठेवते. मग बाबू जो उठला तरी टेन्शन नाही. जस्ट बाबूचे कपडे पण झालेले आहेत वॉश करून. सो आता मी वाळत घालते. अजून थोडे आहेत. गाईज बघा, आता विद्युतनी मला हेल्प केले, मटर साफ करून दिले. ओके, थँक्यू. बाबू, आमचा बाबू झोपला आहे. पटकन आता हे कपडे वाळत घालून घेते. दुसरे लावलेत मी सीनला. माझे वाळत घालून झालेले आहेत बघा. विद्युतचा होमवर्क पण झाला आणि विद्युतने मला मटर पण साफ करून दिले. थँक्यू विद्युत. आता मी पटकन भाजी कापून शिजायला ठेवते. मग तोपर्यंत बाबू आता उठला आहे, तसं पण थोडं हालतो आहे तो उठेल आता. तोपर्यंत माझी भाजी पण होऊन जाईल. वाजलेत बघा किती. कामं आवरता 8:30 वाजले. गाईस, आता मम्मा इथे भाजी कापते. ही आहे या भाजीला काय बोलतात? खलसबी आणि गाजर आणि मी साफ केलेले मटर. ते लगेच आता कांदा वगैरे कापून भाजी टाकते. आता बाबू उठला पण माझा आवाज येत असेल तुम्हाला, थांबा दाखवते.
केली त्यांनी. काय बाबू काय आला हो गाईज. आता मी इथे भात ठेवलेला आहे विद्युतसाठी थोडंसं. आणि गाईज तुम्हाला सांगायचं होतं आज विद्युतला त्याच्या क्लासमध्ये त्याला बक्षीस मिळालेलं आहे आणि त्याच्या क्लासच्या सरांतर्फे त्याला बुक मिळालेली आहे. गाईज आमच्यासाठी आहे ना बक्षीस लहान असो किंवा मोठा असो कुठलंही बक्षीस असो बक्षीस असतं. सो मी विद्युतसाठी खूप हॅप्पी आहे आणि त्याच्या डॅडीनं पण मी सांगितलं तर ते पण खूप हॅप्पी आहे. त्याला बोललो आम्ही असंच पुढे जात राहा आणि असेच बक्षिसं मिळवत राहा. भले त्याने आज बुक आणलेली आहे बक्षीसमध्ये पण ही पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण की विद्युत फर्स्ट आलेला आहे. बक्षीस असतं ते लहान असो किंवा मोठं असं लहान आणि मोठं काहीच नसतं असं ते मिळवणं म्हणजेच खूप मोठी गोष्ट असते. सो ते तू आणलेलं आहेस आणि त्यासाठी आम्ही खूप हॅप्पी आहे. त्याच्या क्लासेसमधून मिळाले आहेत आणि इथे वरती त्याच्या क्लासेसचं नाव पण मेन्शन केलेलं आहे. सो गाईज मी लवकरच एक चॅलेंज व्हिडिओ आणणार आहे पूर्ण ब्लॉग फक्त आणि फक्त हिंदीमध्ये मी बोलणार आहे. सो तुम्ही बघाच आणि मला एवढी जास्त हिंदी येतच नाही मग बघा. आणि मम्मा मी पण बोललेला. हो चालेल. लवकरच तो ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. सो बघा आणि कमेंट करा तुम्ही. गाईज आजच्या ब्लॉगची मी इथेच एंडिंग करत आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या साईडला तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करून बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑलवरती सेट करा. मग भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय टेक केअर.